बेसिकली असं बरेचदा होतं की आईवडिलांची काळजी घेतली नाही किंवा आईवडिलांचे काही हाल झाले तर मुलाच्या आधीही सुनेला टार्गेट केलं जातं. तर ह्या चित्रपटात तुझी नेमकी कशी भूमिका आहे, तू कशी सुने, आणि मेधाताईंनाही मला विचारायला आवडेल की नवऱ्यांच्या आईवडिलांची काळजी घेणं हे सुनेचं कर्तव्य आहे असं मानताय का तुम्ही? तर वन बाय वन. मी पहिल्यांदा दुसरं हे करीन की तू म्हणालीस की आईवडिलांची काळजी घेणे सुनेचं, मला वाटतं 100% आहे. तुम्ही ज्या घरात राहता, कुठल्याही, म्हणजे मी आईवडिलांचंच नाही सांगणार, म्हणजे नवऱ्याच्याच आईवडिलांची नाही, कुठल्याही ज्येष्ठ नागरिकाला कधीही मदत लागली ना आणि तुम्हाला जर शक्य होत असेल ना तर ती खरंच जाऊन करावी. आणि त्याच्याकरता काही तुम्हाला फार करायला लागत नाही. त्यांच्याबरोबर बसून एक 10 मिनटं गप्पा मारून आलात ना तरी त्यांना बरं वाटतं. कारण त्यांचा प्रॉब्लेम असो की त्यांना वेळ कसा घालवायचा कधीतरी माहीत नसतं. मला वाटतं TV सिरियल्स प्ले अ बिग रोल इन त्यांचा तो जो वेळ जातो ना. मला आठवतं, मला आईला मी फोन केला की नको माझं हे चाललं आहे आत्ता नको, मला नंतर फोन कर. आणि मला ते आवडायचं ऐकायला, कारण मला वाटायचं की चल दे आर बिझी, दे आर हॅपी, हे एवढं कळायचं. पण तेच वाटलं मला की आपण जर जाऊन एक 10 मिनटं गप्पा जरी त्यांच्याबरोबर मारून आलो ना तेवढंच त्यांना हवं असतं. सो आणि सुनेचा रोल तीच सांगेल. I think always एक misconception आहे daughter in laws जास्ती की they're the evil ones, you know. They're always coming into the family and causing problems, सारखं. So ही स्टोरी अशी नाही आहे. म्हणजे ओके मे बी असं दिसू शकतं, पण काय आहे ना, शी कम्स फ्रॉम अ डिफरंट स्कूल ऑफ थॉट. तिचं माइंड वेगळं आहे, ती प्रॅक्टिकल आहे, ती एवढे इमोशनल नाही आहे, ती ॲम्बिशियस आहे, ती सपोर्ट करते तिच्या हजबंड्सला, आणि ती मॉडर्न आहे. तर तिचं विचार खूप वेगळा आहे आणि तिची इन लॉज वेगळे आहेत. सो आय थिंक ते क्लॅश आहे, पण इट्स अ नाईस वे ऑफ टेलिंग अ स्टोरी की यू नो देर आर डिफरंट जनरेशन गॅप्स आहेत, अँड वी हॅव टू लर्न टू अंडरस्टँड नवीन जनरेशन आणि जुनं. So I think that's what it is. ही जे उगाच ना, म्हणजे सून म्हणजे काही एलियन नाही आहे का. सून पण कुठून तरी पडली नाही, तिचे पण आईवडील आहेत की. म्हणजे ज्यावेळेला आपण आईवडिलांची काळजी घ्या, वाय डू यू ऑलवेज लुक ॲट द सन. मुली पण घेतात की, आणि इनफॅक्ट मुली खूप छान घेतात काळजी. माझं म्हणणं आहे की एक काय असतं की एकदा लग्न झालं की ज्या सुना येतात त्यांना कायम त्यांना एक 100% मुलगा आपल्याकडे हवा असतो. आईला वाटत असतो इतका वेळ 100% माझ्याकडे, पण तो माझ्याकडे हवा असतो. त्यात त्या रस्सी खेचीमध्ये ते एक इगो ट्रिप आणि वन अपमॅनशिप होते. पण मुली खूप छान काळजी घेतात की, त्या म्हणजे आपण सुना ह्या कुठून एलियन नाही आहेत, त्या काही कुठून, त्यांना पण आईवडील आहेतच की.